हॅलो एव्हरीवन, तुम्ही कधी कोथिंबीरची भाजी खाल्ली आहे? नाही खाल्ली आहे ना? तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा. आज बघणार आहे कोथिंबीरच्या सांडोळ्या, म्हणजेच कोथिंबीरपासून एक भाजी तयार करणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला आपण स्वच्छ धुतलेली कोथिंबीर एका बाउलमध्ये बारीक बारीक कट करून घेणार आहे. आता मग टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा बेसन, 1 चमचा बाजरीचं पीठ आणि 1 चमचा टाकायचं आपल्याला गव्हाचं पीठ. सोबतच टाकणार आहे आपण चवीनुसार मसाले, म्हणजेच हळद, तिखट, धनापूड, थोडंसं मीठ टाकायचं आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट्स हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आता एक भांडं घ्यायचं आहे. आपल्याला सांडोळा ते वाफवायचं आहे. ज्या भांड्यामध्ये आपण सांडोळा वाफवणार आहे ते पात्र घ्यायचं आहे, त्याला तेल लावायचं आहे आणि त्यावर आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सांडोळा करून घ्यायचा आहे, म्हणजे वड्या करून घ्यायच्या आहे. लहान बारीक तुम्ही अशा पद्धतीच्या वड्या करून घ्यायच्या आहे. नंतर याला आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे. तर माझ्याकडे अशा पद्धतीचं ढोकळा पात्र आहे, इडली पात्र आहे, त्यामध्ये वाफवलं आहे. तुम्ही तुमच्या सोयीने सांडोळ्या वाफवून घ्या. आता आपला सांडोळा तयार होईपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे घ्यायचे, त्याचं कूट करायचं, एका वाटीमध्ये काढून ठेवायचं आहे. त्याच भांड्यामध्ये आपण घेणार आहे हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि याची एक पेस्ट तयार करायची आहे. आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि एक स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तोवर आपला सांडोळा पण तयार झाला होता, आपण चेक करायचा आहे. टूथपिकच्या साहाय्याने आपण सांडोळी चेक करून बघायची आहे. परफेक्ट अशी सांडोळी तयार झालेली आहे. तुम्ही अशी जरी खाली न वाफवलेली तरी बी खूप गजब लागते. आता आपण सांडोळीची भाजी फोडणी घालूया. त्यासाठी आपण पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, थोडंसं हिंग घालायचं आहे. सोबतच बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. कांदा छान नरम होऊ द्यायचा आहे आपल्याला. कांदा जरासा गुलाबी होत आला की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. ते पण छान शिजवून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण जे आलं लसूणची पेस्ट केली होती ती टाकायची आहे. त्याला छान परतून घ्यायचं आहे. तेल सुटोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि मस्त हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. छान तेल सुटलं पाहिजे असं. तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपल्याला हळद, धनापूड, तिखट टाकायचं आहे. गरम मसाला टाकायचा आहे. मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्याला परत शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला. आता टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्याला तेल सुटलं बघा किती छान असं मस्त मिक्स करायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढं पाणी टाकून त्याची छान अशी उकळी काढायची आहे. हा रस्सा उकळायला लागल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे. हातावर मस्त क्रश करून कसुरी मेथी घालायची आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला रस्सा जो आहे छान उकळल्यानंतर त्यामध्ये आपण वाफवलेल्या सांडोळ्या टाकायच्या आहे. अगदी सोपी रेसिपी होती की नाही आणि नवीन रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. खूप स्वादिष्ट अशी भाजी लागते ही. कलर पण किती सुरेख आला आहे बघा. तर तयार आहे आपल्या कोथिंबीरच्या सांडोळ्या किंवा कोथिंबीरची भाजी. गरमागरम भाजी आपल्याला चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर सर्व करायची आहे. मस्त एन्जॉय करायचं आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार, माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. ते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.